प्रेक्षक अगदी घर बसला मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत। दुसऱ्या इनिंगला अगदी दुसऱ्या फेरीला मैदानावरती सुरुवात होते। एका बाजूला आमचेचा संघ आहे त्यांच्या विपक्ष बोंडवली मैदानावरती दाखल झालाय। प्रारंभिक जोडी गणेश झिमन आणि त्यांच्याबरोबर निकेश ही प्रारंभिक जोडी मैदानावरती आहे। तर आमचेच्या बाजूनं गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विकीला उतरवलं गेलंय। 3 षटकांचे मॅच आहे। पॉवर प्ले संपूर्ण स्पर्धेमध्ये नाहीये। इथून जो संघ जिंकेल तो आणखी एक स्टेप वर, त्यासाठी ही मॅच देखील तितकीच महत्त्वपूर्ण आहे। कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये नॉकआउटचे मॅचेस आहेत, नॉकआउटचे सामने आहेत। जो जिंकेल तो मात्र पुढे जाईल। अंपायरचा सिग्नल तो लेट्स प्ले राईट अमोर द विकेट ने व्हेरी फर्स्ट बॉल। फुलर लेनचा बॉल होता, गती कमी होत्या बॉल मागची, केवळ दिशा दिली स्क्वेअर ऑफ द विकेट या बॉलला घेऊन काढले। एक सिंगल धाव कंप्लीट आणि एका धावेने मात्र संघ बोंडवली आपलं खातंही उघडतोय। मागच्या मॅच मध्ये गणेश झिमनचा खेळ तितकासा खूप चांगला राहिला नव्हता। दारोमदार आहे खांद्यावरती, जबाबदार आहे आणि मॅच मध्ये आता ती जबाबदारी ते प्रात्यक्षिक सादर करण्याची वेळ ही नक्कीच आलेली आहे। कारण मागच्या मॅच मध्ये थोडीशी निराशाजनक फॉर्म मध्ये विकेट्स देताना आपण पाहिली। तर दुसऱ्या बाजूला आमचे संघ, सर आमशेतला विनंती 15 मिनिटाचा वेळ, 15 मिनिटाचा वेळ आमचे संघाला। त्याच्यानंतर जर स्पीडअप झालं नाही, वेळ झाला नाही तर एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये। त्यामुळे विनंती आहे चला आपण थोडंसं घाईने खेळण्याचा प्रयत्न करूयात। चला अंपायर्स त्या ठिकाणी आपल्यापर्यंत सिग्नल देतील। बॅटरला साठी कोणत्याही प्रकारचा प्लेइंग दरम्यान व्यत्यय येणार नाही, नजरेसमोर स्ट्रीट फिल्डर उभा होणार नाही याच्यासाठी अंपायर्स देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात। यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला फटका आलाय, सिंगल कंप्लीट, डेंजर एंडला थ्रो आहे मात्र रनिंग बिटवीन द विकेट हे देखील लाजबाब। तर 2 धावा या बॉलवरती आला, तर रणसंख्या 3 या आकड्यावरती। 2 चेंडूचा खेळ संपला, धावा झाल्या 3। बॅटिंग करणारा बोंडवलीचा संघ आहे, तर गोलंदाजी करणारा आमचेचा संघ आपण पाहताय। एक संघ जर पाहिलं तर दापोली मधून दाखल झाला, दुसरा संघ जर पाहिलं तर रायगडला बिलॉंग करणारा संघ आहे। त्यामुळे ही जी मॅच आहे ही मॅच देखील तितकीच महत्वपूर्ण आहे। क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदलाव, कारण लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानावरती पाहत आहे आणि त्यासाठी ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक आहेत। बॅटर निकेश साठी राऊंड द विकेटने पुढचा बॉल, चतुर गोलंदाजी, बॅटर निकेश शफल झाले। अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतो लेग बाय। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 आणि त्या नियमाचा या ठिकाणी मात्र पंचाच्या माध्यमातून सिग्नल आपल्यापर्यंत आला। 100च्या माध्यमातून रणसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती। 4 रन्स ऑन दी बोर्ड। मयूर मांगेला आणि प्रकाश पाटील हे 2 आपले ऑफिशियल पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय। गोलंदाज पुन्हा एकदा निघतोय, नेक्स्ट बॉल गणेश झिमन आहे, लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा दिशा दिली एक्स्ट्रा खबर मधून, अमर बॉलवरती येतो सिंगल कंप्लीट। दुसरा धावेचाही प्रयत्न केला जाईल, सेन्सिबल क्रिकेट आहे। आता इथे तुम्हाला क्षेत्ररक्षकावरही दबाव बनवायचा आहे, इथे तुम्हाला फिल्डर्स वरतीही प्रेशर क्रिएट करायचा आहे आणि तो प्रेशर मैदानावरती क्रिएट केला जातोय। मॅन ऑफ द मॅच साठी सिद्धेशला या ठिकाणी आपण पाहताय। पुढे एकदा एक लोअर फुल टॉस, हलक्या हाताने केवळ दिशा दिली, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी करण्याची एक चान्स होती मात्र फंबल झाले आणि मागे जोपर्यंत बॅकअप येईल तिथून एक सिंगल धाव आले। रणसंख्या 7 या आकड्यावरती आहे। आतापर्यंत षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय, 1 टू गो, शेवटचा बॉल आहे। स्ट्रायकरला निकेश आणि आतापर्यंत आपण बोंडवली संघाचा विचार करतो पहिल्या षटकामध्ये अगदी ग्राउंड लेवलला फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय। ऑन दी अप हवेमध्ये बॉल खेळले गेले नाहीयेत, म्हणजे स्टार्टरची वेग आहे। पहिल्या षटकामध्ये थांबून खेळ करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हलक्या हातानं दिशा दिली फ्रंट ऑफ द विकेट, सिंगल कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय। आफ्टर कंप्लीटेड फर्स्ट ओव्हर बोंडवली संघ जर आपण पाहिला तर लॉस ऑफ नॉन विकेट्स, 8 रन्स ऑन दी बोर्ड, 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। अगदी षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल तोपर्यंत ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला। वरती सलामीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानावरती आहे। आता गोलंदाजी ट्रॅकवरती ही जोडी फोडण्यासाठी विनेशला गोलंदाजी ट्रॅकवरती आले। विनेशच्या गोलंदाजीवरती एखादी विकेट प्राप्त होईल का याच्यावरती संपूर्ण आमच्या डगआउट मधून नजर आहेत।
राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा निकेशसाठी हा पहिला बॉल आहे. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. मागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक या बॉलसाठी आहे. जोपर्यंत कॅरी करतील बॉलला पुन्हा एकदा एक सिंगल धावाले आणि रणसंख्या जाऊन पोहोचते एका धावेनं 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. स्कोर कार्ड वरती 9 धावा आतापर्यंत लगावल्या जातात. अजूनही 11 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातील शिल्लक आहे. तर दुसऱ्या बाजूला आता प्रतिहल्ले काउंटर अटॅक कोण करेल याच्यावरती नक्कीच बोंडवलीची नजर असेल. कारण पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये शांत संयमी खेळ पाहिला जिथे फक्त धावा आल्या 8 आणि जसा पहिला बॉल डिलिव्हर झाला स्ट्राईकला गणेश जिमंड आणलं जाते. स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लांबला क्षेत्ररक्षक रतीश. एफर्ट लाजवाब. एक धाव कंप्लीट झाल्याने एका धावेवरती रोखलं जाईल. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर आहे कारण हे क्रिकेट आहे. इथे मैदानावरती स्वतःला झोकून देणं फार गरजेचं आहे. स्वतः संघाचा कॅप्टनही आहे. बॉलवरती अतिशय वेगाने डाईव्ह केलं मात्र बॉल हातामधून निसटला आणि एक सिंगल धाव कंप्लीट झाली. रणसंख्या 1च्या मदतीने 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये तर धावसंख्या प्रवेश करते. मोठे फटके लागत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः रोमहर्षक विजय प्राप्त केला होता बोंडवलीच्या संघानं. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे त्याच्या हातामध्ये हा बॉल आणि इथून पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळी देखील एक डॉट बॉल आलाय. ते लाजबाब. म्हणजे जसं मी पहिल्या सत्रामध्ये उल्लेख केला की इथे तुम्हाला क्षेत्ररक्षण फार गरजेचं आहे. म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. इथे चांगले फटके अडवणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही चांगले फटके अडवताना त्यावेळी बॅटरला पुन्हा एकदा तो प्रयत्न करणं अनिवार्य होतं. प्रयत्न करावे लागतात आणि तिथून एखादी चुकी देखील क्रिएट होण्याचे चान्सेस आहेत. लोअर फुल टॉस काही पे निगाही काही पे निशाणा. म्हणजे ऑन साइडला बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलची पिचिंग पाहिली तर ऑफ साइडच्या बराचसा बाहेर बॉल होता. फुल टॉस जरूर होता मात्र तो थोडासा बाहेर ठेवला होता गोलंदाज विनेशनं आणि या बॉलवरती आता गणेश जिमन त्या ठिकाणी जाऊन थोडीशी चर्चा देखील करतात. ते फार महत्वाचं आहे. नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरचं काम आहे. ज्यावेळी स्ट्रायकिंगचा बॅटर थोडासा बॅकफुटला असतो त्याच्या बॅटमधून फटके येत नसतात त्यावेळी नॉन स्ट्राईक खेळून तो विश्वास देणं देखील गरजेचं आहे. राऊंड द विकेट अँगल बनवून खेळण्याचा प्रयत्न त्यावेळी फटका चांगला आलाय. मागच्या बॉलवरती चर्चा झाली आणि याच्यावरती टोल वसुली झालाय. सीमारेषा पार आक्रमक फटका षटकार. डीजे या बॉलवरती अप्रतिम फटका निकेशच्या बॅटमधून. मागच्या 2 बॉलवरती शांत ठेवलं मात्र क्रिकेट आहे. आता क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती तुमच्याकडे नवीन चान्स आहे की नवीन संधी आहे. प्रत्येक बॉलवरती क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी चान्स क्रिएट करतो आणि तो चान्स वरती काम करणं फार गरजेचं. निकेशने ते केलं. थोडेसे सफल झाले. बॉडीवरती बॉल होता अक्षरशः भिरकावून दिला ऑन साइडला. 1 to go शेवटचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक मागे येतोय. झेल टिपला जातोय आणि पहिला गडी बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक आहे. स्ट्रॉक ओव्हर हाणामारीचं षटक आणि बोंडवली संघाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे गणेश झिमन आता स्ट्राईक एंडलाय. राऊंड द विकेट गणेशसाठी पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती बिग हिट धडक बेधडक कडक. हा षटकार नाहीये तर तिकडे झेल टिपला जातोय. फटका चांगला होता. एलिव्हेशन कमी होतं आणि पहिल्याच बॉलवरती बॅटर गणेश झिमन बॅक टू द डगआउट. तुम्ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून
फटका चांगला होता. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये ज्यावेळी एखादा बॅटर आउट ऑफ फॉर्म असतो तेव्हा चांगला फटकाही फिल्डरच्या हातामध्ये जातो. म्हणजे तसंच झालंय. अगदी एक आक्रमक खेळाडू आहे, फटका खूप चांगला होता. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं आणि बॅटर क्रमांक दुसराही मागे परतला. नवीन बॅटर संदीप जे संघाचे कॅप्टन आहेत ते मैदानावरती दाखल झालेत. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ. आता 5 बॉलवरती संदीप आणि दर्शन या 2 बॅटरच्या खांद्यावरती जबाबदारी. दुसरा बॉल या षटकातील आणि या बॉलवरती लगातारचा हा दुसरा गडी बाद. तू चल मया या फलंदाज क्रमांक यावेळी बाद होतो 3. हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. मैदानावरती तू चल मया म्हणजे आपण म्हणतो ना नेहमी की चला निघतो मी आलो. आणि तसंच पाहिलं पाईकच्या बॉलवरती गणेश जिमन बाजले. त्याच्यानंतर संदीप मैदानावरती दाखल झाले आणि अगदी त्यांच्या बरोबर मागोमाग ते देखील मागे परतले. आता 4 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक राहिलाय आणि गोलंदाज ओमकारला आपण ऑन हॅट्रिक पाहता. हॅट्रिकचा बॉल आहे. समोर कौशल मैदानावरती आहे. राऊंड द विकेटनं तिसरा बॉल फुल टॉस केवळ फ्लिक केलं. मनगटांचा वापर मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक बॉलवरती येतो. परंतु दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट. आणि या 2च्या सहाय्यानं कामतेकरजी जर पाहिलं तर रणसंख्या 18 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये देखील दिशान सर आपण पाहिलं तर 21 धावा बनवल्या होत्या आणि त्या डिफेंड केल्या होत्या. म्हणजे चांगली मॅच झाली होती. ही देखील मॅच जरी धावसंख्या कमी बनवली असली तरी बोंडवली हा संघ नामांकित संघ आहे. म्हणजे मॅच आपल्याला नक्कीच तुम्हाला सर्वांसाठी चांगली पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा खाली बॉल टाकला. अगदी फुलर लाईनचा बॉल. त्याच्यावरती ऑन साइडला सर्कल मध्ये फटका आलाय. 1 धाव कंप्लीट आणि 1च्या मदतीनं रणसंख्या 19 या आकड्यावरती. अजूनही कामतेकरची 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मगाशी 25 धावा होत्या आणि त्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी एखादा मोठा फटका मारायचा आहे बोंडवली संघाला. आता दर्शन आहे आणि दर्शनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 2 बॉलवरती एखादा जर मोठा फटका आला तर स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 25 धावा बनवू शकतात, ज्या मागच्या मॅच मध्ये या संघाने डिफेन्स देखील केल्या होत्या. नक्कीच आपण जर पाहिलं तर दर्शनकडे एक छोटासा खेळाडू आहे नवोदित यंगस्टर, परंतु मोठे फटके मारण्यासाठी हा देखील खेळाडू जाणला जातो. मोठा फटका येईल का, परंतु कुठेतरी सबमरीन डिलिव्हरी हाताळताना पाहतोय. 1 धाव 2री धाव घेण्याचा मानस असेल. काय रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. बॅक टू द डगआउट कॉन. डिलिव्हर्ड होणं शिल्लक आहे आणि नवीन बॅटर तर रोहन मैदानावरती दाखल झालाय. स्ट्राईक एंडला रोहनला पाहणार आहोत. मागच्या बॉलवरती 3रा धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि या बॅटर त्या ठिकाणी माघारी परतले. 1 to go पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल. नक्कीच आतापर्यंत जेवढ्या मॅच झाल्या आहेत, ज्या खेळाडूंना सामन्यावरचा पुरस्कार मिळालाय, जे टी शर्ट आहे ना ते परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये आपण नेक्स्ट मॅच खेळायला जायचंय. चला, निर्णायक चेंडू बाकी असेल. एखादा फटका येईल का, परंतु खराब लाईन पाहायला मिळते या ठिकाणी. आपण जर पाहिलं चला बॅटर बाद नाही. आणि क्रिकेटचा महत्वपूर्ण नियम काय आहे ना कामतेकरचे, नियम फार महत्वाचे आहेत. ज्यावेळी तुम्ही बेल्स आउट करता म्हणजे बेल्स बाहेर काढता त्यावेळी बॅटर बाद असतो आणि हा नियम आहे क्रिकेटचा. आणि एक धाव फार महत्वाचा. एक धाव फार महत्वाचे. म्हणजे 1 आणि 1 अशा 2 धावा आल्या. रणसंख्या 23 आकड्यावरती. आणि ज्यावेळी तुम्ही धावा चेस करणार कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे 1 जी धाव आहे ती 2 मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 25 करणार तुम्हाला 26 करायचे आहेत. म्हणजे 1 धावी कामतेकरच्या मॅच मध्ये 2 धावींचं काम करेल. त्याच्यामुळे तुम्हाला एकदा वाचवणं तितकंच महत्वाचं आहे. यावेळी प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानावरती सादर केलं नाही ओमकारने आणि 1 धावेचं कन्व्हर्जन मात्र 2 धावेमध्ये स्कोर कार्डवरती धावा झाल्यात 23-23. नक्कीच क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं चुकीला माफी नाहीये.
कारण का आपण जर पाहिलं तर कुठेतरी चेंडू गॅदर झाला होता, परंतु हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार, परंतु प्रोटेक्शन आहे, झेल पकडला जातोय, विकेट होईल पतन. नक्कीच एक चांगला फटका दिशांसर आपल्याला पाहायला भेटला. शेवट गोड करायचा होता परंतु कुठेतरी थांबवलंय. आणि धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 23. सर येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 24 धावा करायचे आहेत. बोंडवली संघाला विनंती, चला मैदानावरती या, क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आमचे संघ तुमची जी प्रारंभिक जोड आहे ते देखील मैदानावरती दाखल करा. दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. तोपर्यंत आपण ऐकूयात पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत. भेटले कारण का फाईट बॅक जी असते ना ती पहिल्या मॅच मध्ये दाखवले, ज्या ठिकाणी 25 धावा बनवायच्या होत्या त्या ठिकाणी, परंतु या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपण प्रत्यक्ष पाहूयात. कारण का जर पाहिलं तर गणेश जिमन सारखा एक नामवंत क्रिकेटर ज्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी जर पाहिलं तर एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये आली होती, परंतु थोडीशी आज तिची बॅट थोडीशी शांत आहे, परंतु आता काही कमाल गोलंदाजीमध्ये करतोय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल एका बाजूला, ऋषिकेश आणि ओमकार ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. तर दुसऱ्या बॉलला बाजूला जर पाहिलं तर मागचा मॅचचा हिरो, मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेश आहेत. गोलंदाजच्या ट्रॅकवरती अनुभव आहे गोलंदाजाकडे, मागच्या मॅच मध्ये तो अनुभवी मैदानावरती आपण पाहिलेला आहे. आणि आता 18 बॉल मध्ये 25 जे आव्हान आहे ते आव्हान थोडंसं टफ आहे, कारण दुपारच्या सत्राला सुरुवात झाली. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आमचेच संघ आहे, त्या आमचेच्या संघाने पहिली मॅच जिंकलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनाही अनुभव आहे की मैदानावरती धावा कशा पद्धतीने चेस करायच्या आहेत. आणि त्यामुळे जी मॅच आहे ती मॅच नक्कीच निश्चितपणे एक लाजवाब मॅच पाहायला मिळेल, कारण एका संघानं मागच्या मॅच मध्ये धावा डिफेन्स करताना जिंकल्यात आणि दुसरा संघ आहे तो चेसिंग करताना जिंकलाय. त्यामुळे दोन्ही संघासाठी जी सिच्युएशन आहे ती मागच्या मॅचच्या सिच्युएशन आहेत. आपण सेकंडला ऋषिकेशला पाहताय, नॉन सेकंडला ओमकार आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरून महेश राईट मोर द विकेटनं पहिल्या बॉलवरती विकेट खाण्याचा प्रयत्न झाला, पंचांकडे दाद मागितली आहे, मात्र नोड कोणत्या प्रकारचा सिग्नल नाहीये. पहिलाच बॉल यावेळी डॉट डिलिव्हर झालाय मैदानामध्ये. नक्कीच पहिला चेंडू काय अगदी अचूक टप्प्यावरती आदळला, कारण का जी सुरुवात पाहिजे होती ना, जरी आम्ही दुपारच्या सत्रामध्ये धावा कमी बनवल्या असल्या तरी सुद्धा आम्हाला चांगली गोलंदाजी दिशांसर करायचे आणि त्याचं उत्तर मात्र गोलंदाज देतोय. महेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती आदळल्याच्या नंतर चांगलं गॅदर विकेटच्या मागे पुन्हा एकदा बॅटची टॉप चेंडू फील्ड होतोय 30 या सर्कलच्या आतमध्ये, एक धाव मिळेल, संघाचं खातं संघाचा श्री गणेशच्या दिशांसर या ठिकाणी केला जातोय. पहिला बॉल डॉट होता, दुसरा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, अगदी बॅटच्या लोअर एंडला हा बॉल लागला आणि तिथून सर्कल मध्ये जोपर्यंत बॉलला अडवलं गेले पुरेसा वेळ होता एक धाव घेण्यासाठी आणि ती एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या बाजूला ओमकार आहे, ओमकारनं मागच्या मॅच मध्ये सलामीला येऊन खूप चांगला खेळ केला, तर त्याच्यावरती जबाबदारी आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ एक सिंगल धाव. हाय व्होल्टेज मॅच निश्चितपणे पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस होता, गॅप मधून फ्रंट ऑफ द विकेट, स्वीपर कव्हरला मागे क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला कॅरी करतील
इथून दुसरा धावेचा कॉल मैदानावरती दिला जातोय आणि या बॉलवरती धावा झाल्या कंप्लीट 2. रणसंख्या एकंदरीत पाहिली ते जाऊन पोहोचते 3-3 या आकड्यावरती. नक्कीच दोन्ही संघांचा विचार केला तर आतापर्यंत जो खेळ झालाय म्हणजे 50-50% राहिले, परंतु नक्कीच जर पाहिलं तर ही मॅच दोलायमान अवस्थेमध्ये शेवटपर्यंत असेल, कारण का दोन्ही संघ नामवंत आहेत. चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी त्यांनी खेळले. पुन्हा एकदा कुठेतरी घुटना टेक तमाशा टेक, परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. फलंदाज बाद होतोय, पहिल्या विकेटचं या ठिकाणी पतन होतंय, गॉन. बॅटर रतीश वागरे मैदानावरती दाखल झाला. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेणारा खेळाडू आहे. खूप चांगली बॅटिंग त्यांची पाहिली. 1 डाऊन साठी मैदानावरती आले आणि यावेळी पाहिले तर म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेटेड फक्त 8 आहे, म्हणजे 8 चा पाडा आपण 3 वेळा बोललो 24 धावा होतात. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 8-8 धावा करायच्या आहेत. इथे जोखीम नाहीये, मोठे फटके खेळण्याची गरजही नाही. मग अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ जो आमचे संख्या या 2च्या साह्यानं 2च्या मदतीनं जाऊन पोहोचतायत 5 या आकड्यावरती. नक्कीच चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं गॅदर आणि चांगली फेकी, परंतु 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. कारण का मैदान जर पाहिलं अगदी एक नामवंत मैदान आहे, अगदी थोडंसं मेरिटवरती क्रिकेट खेळ सेन्सिबल खेळलं तरी 2 धावा करण्याचा मानस असेल जाऊन पोहोचले. संधी निर्माण झाली आहे, दर्शनकडून चूक होते आणि चुकीला माफी नाहीये. कारण का आपण जर पाहिलं तर खरा गोलंदाज पुन्हा एकदा निघतोय. गणेश बॉल बाहेर आहे, बाहेर बॉल व्हाईट बॉलची या ठिकाणी इशारा आहे अंपायरचा आणि अतिरिक्त धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड झाले. रणसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती 1-2. नक्कीच मी जसं सांगितल्याप्रमाणे हे षटक दिशांसर निर्णायक असेल. गणेश एक अनुभव आहे त्याच्याकडे. पुनश्च एकदा खराब लाईन, कारण का कुठेतरी जो चौकार सोडला होता त्याच्यानंतर कुठेतरी दडपणाखाली आहे संघ असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कारण का तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करताय, आपल्या संघाला काय जरूरत आहे ते महत्वाचं असतं या ठिकाणी. आता मात्र कुठेतरी गणेश कमबॅक करतोय. सुनील चितेलप साहेब यांच्याकडून चुकी होते. पुनश्च एकदा चुका टाळायच्यात मैदानावरती, कारण या षटकामध्ये अतिरिक्त धावा खर्च केल्यात. अगदी सुनील दादा तेलप त्या ठिकाणी होते. रणसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन स्थिरावली जाते. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपुष्टात आलाय. 4 चेंडूमध्ये त्या डॉट बॉल शोधायचे आहेत.
शॉर्ट अँड पुल मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय, अडवते बॉलला. तिथून दुसरा धावेचा कॉल पुढे एकदा कंप्लीट झालाय आणि 2च्या सहाय्यानं रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. नक्कीच गणेश जेमनला आपण पाहू शकता एखादा खतरा देईल का, कारण का त्याची जरूरत आहे. मी जसं म्हटलंय की खतरा मिळेल का, परंतु दोघांच्या मधोमध मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा मात्र मिळतील आणि धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच एक सुमार दर्जाची क्षेत्ररक्षण राहिले या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर बोंडिवली संघाकडून, कारण का अशा चुका करताना आपण त्यांना पाहिलं नाहीये, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिले. पुन्हा एकदा अगदी हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय. सिंगल धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 7 आणि 4 हे समीकरण आहे. शेवटच्या बॉलवरती तर निश्चितपणे इथून एखादा डॉट बॉल शोधायचा. समोर रतीश, पुन्हा एकदा ऑन साइडला मनगटाचा खूप चांगला वापर. मागे जोपर्यंत बॉलला कॅरी केलं जाते, अडवलं जाते. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्यात. आता येणारे 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 6 मध्ये 2 हे इक्वेशन हे समीकरण. हे मॅच मध्ये आता आमचेच संघ थोडंसं वरचं डानवलंय. 3ऱ्या षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. थँक्यू. नक्कीच 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती केल्या प्रहार, चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावा, येतोय चौकार. अशा पद्धतीने हा सामना मात्र आमचे हा संघ मात्र विजयी होतोय.